संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत यावेळी रंगते आहे आणि भाजपकडून सांगोल्यातील ज्येष्ठ नेते मारुती आबा बनकर यांना खरं तर निवडणुकीच्या मैदानात उतरले आपल्यासोबत आबा आहेत. आबा, कशा पद्धतीने या निवडणुकीत तुम्ही बघता? विकास कामाच्या दृष्टीनं ह्या सांगोला नगर परिषदेकडे बघतोय. पाठीमागं मी 2 वेळेला नगराध्यक्ष होतो आणि सांगोला शहराचा विकास काय काय आहे आणि कशा पद्धतीने करायला पाहिजे हे मला अनुभव आहे. आणि पाठीमागे जे काही ठराव झाले काय झाले त्याची कामाची पूर्तता कशी करता येईल हे सगळं मी बघणार आहे. आणि त्या पद्धतीने सांगोला शहर जसं शहरासारखं राहावं अशा पद्धतीने रस्ते वगैरे हे सगळं करण्याचा प्रयत्न करणार. मागच्या 5 वर्षामध्ये शिवसेनेची सत्ता होती, आता परत भाजप आणि शिवसेना विभक्तपणे झाले आणि स्वतंत्रपणे लढताय, तर तुमचं विजन काय असणार आहे? माझे विजन भाजपच्या ह्याच्यातच काम करणार नाही. विकासाच्या बाबतीत काय नवीन काय करणार तुम्ही सांगोल्यासाठी? सांगोल्यासाठी आता आपले दुकान गाळे एक बांधणे आणि सांगोला नगर परिषदेसाठी जे टाउन हॉलचे काही प्रश्न आहेत, काही रस्त्याचे मोठे प्रश्न आहेत. आता सगळे रस्ते उकडले गेलेले आहेत, ते रस्ते सगळे चांगले कसे करता येतील आणि आपल्या महात्मा फुले चौकापासून भीमनगरपर्यंत जे पाठीमागे एक रस्ता घ्यायचा आहे तो रस्ता शहरासारखा सिटी टाईप घ्यायचा असं एक माझ्या डोक्यात आहे. पुढे शिवसेनेचे शहाजी बापू पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार उभा आहे, भाजप आहे. शिवसेनेचं काय आव्हान वाटतं तुम्हाला? आता ते त्यांच्या परीने लढतात, मी माझ्या परीने लढणार. आणि माझ्या स्वतःच्या स्वभावामुळे काय लोकांचं हे आहे ते त्याचं मला हे मिळेल, श्रेय मिळेल. सांगोल्याच्या खरं तर विकासासाठी आणखी भरपूर काही योजना भाजपच्या माध्यमातून राबवण्याचा विचार आणि त्या जोरावरती यावेळेस मला सांगोलकर निवडून देतील असा विश्वास देखील मारुती आबा बनकर यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.